शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रसंतांचे शेतीविषयक विचार याविषयीचा भाग दुसरा. चला तर मंडळी, कार्यक्रमामध्ये ऐकूया राष्ट्रसंतांचे शेतीविषयक विचार याबद्दलचं भाषण. आणि हे भाषण दिलेलं आहे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी. श्रोते हो, राष्ट्रसंतांनी केवळ शेतीबद्दल सांगितलं नाही, तर प्रत्येक घराच्या पोषण सुरक्षेबद्दलही विचार मांडलेला आहे. मित्र हो, आपण निसर्गाची रचना काय आहे, निसर्गामध्ये झालेले बदल काय आहे आणि झालेले बदल समजून घेऊन आपलं कृषी अर्थात शेती ही अधिक चांगली करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 50 वर्षापूर्वी ग्रामगीतेच्या माध्यमातून कृषी उन्नतीचा विचार त्यांनी प्रामुख्याने सांगितला. तो विचार आपण आत्मसात करावा असं आवाहन या निमित्ताने करतो. आणि आपल्या गावामध्ये जे गुरुदैव सेवा मंडळ आहे, सामुदायिक प्रार्थना मंडळ आहे, त्यामध्ये याविषयी चर्चा करून कृती कार्यक्रम कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित केल्यास अधिक बरे होईल असं मला वाटते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रत्येक घराच्या पोषण सुरक्षेबद्दल विचार मांडलेला आहे. त्यांनी प्रत्येक कुटुंबाला परसबाग करण्याचा सल्ला दिला. परसबाग म्हणजे काय की आपण ज्या गावात राहतो त्या घराच्या सभोवताल जागा असते, तिथे सांडपाणी, स्वच्छतागृहाचं जे पाणी आहे ते त्या परसबागेमध्ये झाडं लावतो. ते जे पाणी आहे ते पाणी त्या ठिकाणी झाडापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे होतं कसं की म्हणजे त्या जागेचा योग्य उपयोग आपल्या घराभोवती परसबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला घेण्यासाठी उपयोग करता येतो. हा विचार सुद्धा त्यांनी त्या काळात मांडला. महाराजांनी सुंदर एक परसबागेचा विचार मांडताना ती ओवी लिहिली आहेत. अध्याय क्रमांक 13 मध्ये ग्राम निर्माण कला हा जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 43 आलेली आहे. ते लिहितात, घराभोवती बाग केली, सांड पाण्यावरी झाडे लावली, फळ फुलांनी रोपे केली, भाजीपाला नित्याचा. ग्रामनिर्माण कलेमधली ही जी ओवी आहे ही काय सांगते, अलीकडे आपल्याला शुद्ध नैसर्गिक स्वरूपाचा भाजीपाला मिळत नाही. जो कुठला मिळतो तो रासायनिक खताचा मिळतो किंवा त्याच्यावरती खूप रासायनिक औषधं फवारलेले आहे, अशा प्रकारचा भाजीपाला मिळतो आणि अनेक प्रकारचे रोग आपल्याला होतो. अशा या काळामध्ये आपण हेच लक्षात घेतलं पाहिजे की घराच्या सभोवताल रिकामी जागा असते, अंगण असते, गच्ची असते, कुंड्या असतात. यामध्ये भाजीपाला, फळझाडे, औषधी वनस्पती जर लावल्या तर त्याचा उपयोग कुटुंबाला होतो. त्यामुळे आपल्याला ताजे पौष्टिक आहार मिळू शकते. परसबागेमुळे घरचा खर्च कमी होतो, लहान मुलांना पौष्टिक अन्न मिळते, झाड लावल्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहते, घराभोवती हिरवाई निर्माण होते आणि विशेष म्हणजे घरातील सांडपाण्याचा योग्य उपयोग होतो, ज्याला आपण अलीकडे किचन गार्डन असं म्हटलं जातं किंवा त्याला न्यूट्रिशन गार्डन असं म्हटलं जातं. याच संकल्पनेचा पुरस्कार राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये अध्याय क्रमांक 13 मध्ये केलेला आहे. आणि अलीकडे शासन सुद्धा गावामध्ये पोषण परसबाग, फळबाग आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रसंतांचा हा विचार केवळ आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिक, पर्यावरणपूरक आणि आपल्या सर्वांसाठी आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून राष्ट्रसंतांचे हे कृषीविषयक विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शेतीमध्ये विज्ञानाची जोड असावी, निसर्गाचा आदर केला गेला पाहिजे, सेंद्रिय खताचा वापर केला गेला पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये परसबाग असली पाहिजे. ही 4 सूत्र जर आपण स्वीकारली तर ग्रामविकासाचा जो मार्ग आहे अधिक मजबूत होऊ शकते. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे विचार दिलेले आधुनिक कृषी विज्ञानाचे विचार आहेत, निसर्गाचे चक्र काय आहे, सेंद्रिय शेतीचा विचार सांगितला गेलेला आहे. त्यामध्ये त्यांनी पुढे एक सांगितलेलं आहे की तुम्ही प्रयोगशील असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट बुद्धी, अनुभव आणि प्रयोग
यांच्या आधारे स्वीकारली गेली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शेती ही परंपरेसोबतच विज्ञानाची जोड देऊन केल्या गेली पाहिजे. ते लिहितात, प्रयोग करावे नवे नवे, अनुभव घेऊन पुढे जावे, विज्ञानाची जोड द्यावी शेती उद्योगाशी. याचा अर्थ बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, जलव्यवस्थापन, यांत्रिकीकरण आणि वैज्ञानिक पद्धती स्वीकारल्याशिवाय आपल्या शेतीचा विकास होणार नाही. आणि म्हणून आज कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग शेतकऱ्यांना विविध आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहेत. माती परीक्षण, त्याला आपण मृदा परीक्षण असं म्हणतो, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, हवामानावर आधारित शेती, सुधारित वाण, जैविक कीड नियंत्रण, ड्रोन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचाही वापर शेतीत अलीकडे वाढत आहे. राष्ट्रसंतांचाच हा विचार आधुनिक विचार आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून महाराज पुढे लिहितात की ते केवळ उत्पादन वाढीवर भर द्यायचा नाहीये, तर ते उत्पादन मूल्यवर्धन करण्याचाही संधी देतात. रासायनिक खताचा वापर करून खूप उत्पादन घेणे आणि आपलं आरोग्य खराब करणे हे त्यांना मान्य नव्हतं. आणि पुढे असं म्हणतात की तुम्ही सेंद्रिय नैसर्गिक शेती करून आपलं उत्पादन कसं वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. एक सुंदर त्यांनी विचार मांडला आहे याच अध्यायामध्ये. ती ओवी अशी आहे, कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे, मग ग्राम जन कैसे सुखी व्हावे, पिकवोनी तो उपाशी. याचा अर्थ फार मोठा व्यापक आहे मित्रांनो. शेतकऱ्याने केवळ कच्चा माल विकू नये, तर त्यावर प्रक्रिया करून त्याचं मूल्य वाढवावं आणि पैसे कमवावे. आपण कच्चा माल जर विकला तर जास्त पैसे मिळणार नाही, म्हणजे आपण उत्पादक असूनही आपण गरीब राहतो. आणि त्याच्यावर जर आपण प्रक्रिया करायला शिकलो तर आपल्याला फायदा जास्त होतो. उदाहरणार्थ, टोमॅटो पासून सॉस करता आला पाहिजे, आंब्यापासून लोणचं करता आलं पाहिजे, दुधापासून तूप करता आलं पाहिजे, पनीर करता आलं पाहिजे, धान्यापासून पीठ करता आलं पाहिजे. हे जर आपण करू शकलो कच्च्या मालापासून पक्का माल, तर आपलं उत्पन्न अनेक पटीने वाढू शकते आणि आपला शेतकरी हा समृद्ध होऊ शकतो. आणि म्हणून आज कृषी प्रक्रिया उद्योग, अन्न प्रक्रिया, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, ग्रामीण उद्योग यांना आता अलीकडे शासन प्रोत्साहन देत आहे. हा विचार राष्ट्रसंतांनी यापूर्वीच ग्रामगीती सांगितलेला आहे. आणि हे जर आपण करू शकलो कच्च्या मालापासून पक्का माल, तर तो पक्का म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करून जर आपण विकला तर आपल्याला अधिक पैसे मिळतील आणि गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळेल आणि गावातच रोजगार निर्माण होईल. अलीकडे रोजगाराचे खूप प्रश्न निर्माण झाले आहे आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं याकरता कच्च्या मालावर प्रक्रिया करता येऊ शकलं तर गावातलं जे तरुणांचं स्थलांतर शहराकडे होते ते होणार नाही आणि शेतीला उद्योगाची जोड मिळू शकते. यावरती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विशेष करून भर दिलेला आहे. महाराज पुढे सुंदर लिहितात की शेतीला केवळ उपजीविकेचं साधन मानू नका, तर ते आपल्या राष्ट्र निर्मितीचा आधार आहे. आणि म्हणून आज भरपूर उत्पादनं हेची जनसेवेची साधनं, त्यासाठी झटेल जो जो जन, गीता कळली तयासी. जो व्यक्ती उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करेल त्याला खऱ्या अर्थाने गीता कळलेली आहे. अशा प्रकारचा विचार श्रमसंपत्ती नावाचा अध्याय क्रमांक 18 हा अध्याय आहे. या अध्यायामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे आणि शेतीला त्यांनी यज्ञाची उपमा दिलेली आहे. यज्ञ म्हणजे लोक कल्याणासाठी केलेले निस्वार्थ कर्म. भरपूर उत्पन्न हाची यज्ञ. शेतकऱ्यांचा हा धर्म पवित्र. आणि म्हणून लोक कल्याणासाठी केलेले निस्वार्थ कर्म शेतकरी आपल्या श्रमातून संपूर्ण समाजासाठी अन्न निर्माण करतो. त्यामुळे त्याचे कार्य हे राष्ट्रसेवे इतके पवित्र आहे. आजच्या या काळामध्ये शेतीसमोर अनेक आव्हानं आहेत.
तरी खचून न जाता, नैसर्गिक आपत्ती पडे शरण न जाता राष्ट्रसंतांनी सांगितलेला विचार ध्यानी मनी घेऊन शेतीमध्ये विज्ञान स्वीकारा, पाण्याचा काटकसरीने उपयोग करा, सेंद्रिय खताचा उपयोग करा, प्रक्रिया उद्योग उभारा आणि सामूहिक प्रयत्नाद्वारे गाव समृद्ध करा, हा विचार त्यांनी प्रामुख्याने सांगितलेला आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आपण निश्चितपणे प्रयत्न करावा असं मला या ठिकाणी वाटते. धन्यवाद.